Hi, hello, namaskar. This is Shweta, your Bombay girl in Dubai. Welcome back to my YouTube channel. जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन असाल तर प्लीज डू सबस्क्राईब टू माय YouTube चॅनल. आणि येस, एपिसोड 2 स्टार्ट करण्याच्या अगोदर जर तुम्ही एपिसोड 1 बघितला नसेल तर आधी जाऊन नक्की तो बघा, सो तुम्हाला समजेल आपण कोणत्या विषयावरती बोलतोय. एपिसोड 2 मध्ये आपण बघणार आहोत की दुबईची व्हिसा प्रोसेस काय आहे, तुम्ही फ्लाईट तिकीट्स कधी आणि कशा बुक करू शकता. सो विल स्टार्ट विथ द फ्लाईट तिकीट्स फर्स्ट. जर तुम्ही दुबई ट्रिप प्लॅन करताय आणि जर तुम्हाला अफोर्डेबल फ्लाईट तिकीट्स बुक करायचे असेल तर मेक शुअर की तुमची जी ट्रॅव्हल डेट आहे त्याच्या 40 to 45 डेज प्रायर तुम्हाला तिकीट जी आहे ती तुमची बुक करायची आहे. एक कॉमन मिस्टेक जी आपण सगळेच करतो तिकीट बुक करताना ती असते की आपण एखाद दुसऱ्या वेबसाईट्सवरतीच फक्त आपण तिकीटच्या प्राईस ज्या आहेत त्या चेक करतो. पण आपण जनरली आता तसं नाही केलं पाहिजे. खूप ट्रस्टेड डिफरंट वेबसाईट्स आहेत, जशा मेक माय ट्रिप आहे, गो आय बी गो आहे, एक्सपीडिया आहे, स्काय स्कॅनर आहे, क्लिअर ट्रिप आहे, अशा अनेक ट्रस्टेड वेबसाईट्स आहेत. तर तुमची जी ट्रॅव्हल डेट आहे अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही पहिले ह्या डिफरंट वेबसाईट्सवरती तिकीट प्राईस चेक करा आणि जी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली स्वस्त वाटेल ती तुम्ही जी तिकीट असेल ती बुक करा. एक टिप सांगते तुम्हाला. जर तुम्ही दुबई ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट जी करायची आहे स्वस्तात तिकीट मिळवण्यासाठी ती म्हणजे मंगळवार और बुधवारच्या दिवसाची जर तुम्ही तिकीट बुक केलात आणि अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईटची जर फ्लाईट तिकीट तुम्ही बुक केलात तर तुम्हाला कम्पॅरेटिव्हली तिकीट प्राईस जी आहे ती चीप मिळते ॲज कम्पेअर टू द अदर डेज. आणि जर तुम्ही जसं मी पहिले सांगितलं होतं की जर तुम्ही बजेट ट्रिप प्लॅन करताय आणि ऑफ सीझनमध्ये करताय तर ही जी तिकीट प्राईस असते ती तुम्हाला 22,000 to 25,000च्या अप्रॉक्स तुम्हाला राऊंड ट्रिप तिकीट प्राईस मिळते. अगेन एक गोष्ट सांगते, ह्या ज्या प्राइजेस मी सांगते ते आत्ताचा जो करंट एक्सचेंज रेट आहे त्याच्या अकॉर्डिंगली सांगते. तर इट मे वॅरी. मे बी तुम्हाला कदाचित 1 or 2,000 जास्त पण मिळू शकते और 1 or 2,000 कमी पण मिळू शकते. नाव द इम्पॉर्टंट फॅक्टर इज विजा. तर तुम्ही विजा कसा अप्लाय करू शकता. जर तुम्हाला टुरिस्ट विजा हवा असेल तर तुम्हाला 30 डेजचा सिंगल एंट्री विजा अप्लाय करायचा आहे. अगेन अनेक ट्रस्टेड वेबसाईट्स आहेत. प्लीज डू नॉट फॉल फॉर एनी स्कॅम. तर ज्या वेबसाईट्स आहेत त्या आहेत dubai.visa.com, VFS ग्लोबल, मुसाफिर.com, यात्रा.com, मेक माय ट्रिप, एमिरेट्स, अशा अनेक ट्रस्टेड वेबसाईट्सवरून तुम्ही विजा अप्लाय करू शकता. और तुम्हाला कोणी लोकल एजंट जर तुमच्या ओळखीचा असेल तिथून करा. तुमचे कोणी रिलेटिव्ह और फ्रेंड्स जर दुबईमध्ये राहत असतील यू कॅन आस्क देम टू गेट युअर विजा डन. आता विजासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात. तुम्हाला एक तर तुमची जी पासपोर्टची व्हॅलिडिटी आहे ती 6 मंथ्स तरी ॲटलिस्ट मिनिमम हवी. हे फक्त दुबईसाठी नाही आहे, तुम्ही इंटरनॅशनली कुठेही ट्रॅव्हल करत असाल तर तुमची जी पासपोर्ट व्हॅलिडिटी आहे ती मिनिमम 6 मंथ्स असली पाहिजे व्हॅलिड. त्याच्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो हवेत विथ अ व्हाईट बॅकग्राऊंड. देन तुम्हाला हॉटेल बुकिंग आणि फ्लाईट कन्फर्म फ्लाईट तिकीट ही आता मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर जी प्राईज असते आणि जे ड्युरेशन असतं विजा मिळण्याचा तो आहे 3 to 7 वर्किंग डेजमध्ये तुम्हाला विजा मिळून जातो. आणि प्राईज अगेन 7 to 9,000च्या म्हणजे आतमध्येच तुम्हाला हा विजा जो आहे तो मिळतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि येस स्टे ट्यून फॉर द पार्ट 3. थँक्यू.